काय तर सॉलिड पार्टिकल्स जे असतात ते लिक्विड व्हेकलमध्ये जेव्हा स्प्रेड केले जातात, डिस्पर्स केले जातात, सस्पेंड केले जातात, सो दॅट इज द सस्पेन्शन. सो फार्मास्युटिकल सस्पेन्शन कॅन बी डिफाईन एज अ बायफिजिक लिक्विड डोसेज फॉर्म. बायफेजिक याच्यामध्ये दोन फेजेस आपल्याला क्लिअरली दिसतात. जर आपण सस्पेन्शन बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल्स आणि लिक्विड व्हेकल हे दोन फेजेस आपल्याला सेपरेटली दिसतात. म्हणजे सॉलिड आणि लिक्विड हे दोन्ही आपण सेपरेटली बघू शकतो. दॅट्स वाय इट इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. Okay, biphasic means there are two phases. Form of medicament in which the finely divided solid particles म्हणजे एखादा पार्टिकल त्याला आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर न करता किंवा अदर टेक्नॉलॉजीचा वापर न करता जेवढं फाईन करू शकतो तेवढं फाईन करणं म्हणजे फाईनली डिवायडेड सबस्टन्स. ओके, सो इन विच द फाईनली डिवायडेड सॉलिड पार्टिकल्स द डिस्पर्स फेज आर डिस्पर्स इन अ लिक्विड व्हेकल द कंटिन्युअस फेज. तर याच्यामध्ये जे सॉलिड पार्टिकल्स असतात त्याला आपण डिस्पर्स फेज म्हणतो आणि जो लिक्विड असतो, जो व्हेकल असतो त्याला कंटिन्युअस फेज म्हटलं जातं. द पार्टिकल साइज ऑफ द डिस्पर्स फेज इन मोस्ट ऑफ द ओरल फार्मास्युटिकल सस्पेन्शन. ओरल इथे ओरल शब्द महत्वाचा आहे. ओरल फार्मास्युटिकल सस्पेन्शन म्हणजे फॉर इंटरनल यूज, सस्पेन्शन फॉर इंटरनल यूज. तर सस्पेन्शन फॉर इंटरनल यूज असेल तर तिथे नॉर्मली पार्टिकल साइज किती असते तर 1 and 50 मायक्रॉनच्या मध्ये, बिटवीन 1 मायक्रॉन टू 50 मायक्रॉन. ओके, अकॉर्डिंग टू सम ऑथर्स, आता बघा काही रेफरन्सेस मध्ये, काही रेफरन्स बुक्स मध्ये काय म्हटलेलं आहे, द पार्टिकल साइज ऑफ द डिस्पर्स फेज इन ओरल फार्मास्युटिकल सस्पेन्शन कॅन बी अप टू 200 मायक्रॉन. अप टू 200 मायक्रॉन.